विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की CETची एक इम्पॉर्टंट नोटीस आपल्यासमोर एक या ठिकाणी आहे की काय आहे ती इम्पॉर्टंट नोटीस, ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट कॅपराऊंड 1-2 संपूर्ण माहिती याच चॅनलवरती मिळत असते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटीस जाहीर झालेली आहे. पहा नोटीस 21 तारखेला ही नोटीस जाहीर झालेली आहे. तर 21 तारखेची नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे की PCM ग्रुपची जी ॲन्सर की आहे ती कधी रिलीज होणार आहे. त्यानंतर सबमिशन कॅन्डिडेट्स, ऑब्जेक्शन रिगार्डिंग क्वेश्चन्स, ही संपूर्ण माहिती या नोटीसमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. आणि अजूनही टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. व्हॉट्सअप ग्रुपची देखील आहे आणि इंस्टाग्रामची देखील आहे. तिघांनाही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स मिळत राहते. पहा या ठिकाणी नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे की MST CET PC ग्रुप ओनली, PCM ग्रुप ओनली 22 ते 24 या 2 दिवसात काय होणार आहे. पहा या ठिकाणी दिलेलं आहे शेड्यूल फॉर डिस्प्ले क्वेश्चन पेपर डिस्प्ले होणार आहे. कॅन्डिडेट रिस्पॉन्स, करेक्ट ॲन्सर्स की, सबमिशन कॅन्डिडेट्स आणि ऑब्जेक्शन रिगार्डिंग क्वेश्चन, एवढं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. ठीक आहे. आता जर कॅन्डिडेटला काही ऑब्जेक्शन आलं, ठीक आहे, कॅन्डिडेटला काही ऑब्जेक्शन आलं तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करावं लागणार आहे. जे कॅन्डिडेट लॉग इनमधून आहे, जे कॅन्डिडेटला ₹1000 एका क्वेश्चन पर ऑब्जेक्शन भरावे लागणार आहे. ठीक आहे. तरच तुमचं ते ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाईल. ठीक आहे. आणि हे जे ऑप्शन्स आहे ते तुमच्या स्टुडंट कॅन्डिडेट लॉग इनमध्ये येऊन जाईल. हे कुठं येणार आहे तर ऑब्जेक्शन ट्रॅकिंगमध्ये ऑप्शन येणार आहे. तर ही CETची एक इम्पॉर्टंट नोटीस होती. तर रिझल्ट कधी लागणार आहे तर याची देखील मी न्यूज टाकेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जायचं. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.